जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। स्वकनंद महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि।
Hare
मानवडी शरण जावे सर्व भावे निवासी तो हा उतरील पाय भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पाय भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पाय भव दुस्तर नदीचा विठ्ठला काय दातुं मंगल समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम
विसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास लोकाभिराम मरणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं वन्दे मनोजवं मारुततुल्यवेगं यतेन्द्रिया बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धपुत्रं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं वीरेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवामि सहितं नमामि अलङ्कापुररम्यसिंहासनस्थं पदाम्बुजस्थितस्फटिकप्रदेशं विधिन्द्रादिदैवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजतानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आता अभिनव वाक्यरासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठ्ठला विठ्ठला मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सदेह वैकुंठ गमन करणारे देहू निवासी वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला शरणागतीचा उपदेश करतायत. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आज आपल्या या वर्तक नगर साईबाबा
मंदिराच्या ठिकाणी गेली 35 वर्ष चालू आहे की साईनाथ सेवा समिती यांच्या विद्यमानाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत आणि या 35व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प माझ्या अज्ञानी बालकाकडे आलेलं आहे. सुरुवातीलाच सांगून जातो, वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबाराची भाषा आहे. माझ्यासारखा अज्ञानी बालक त्याच्यावर काय बोलेल, तरी सुद्धा माझ्या बुद्धीला झेपेल असा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त सर्वांना एकच विनंती राहील, ज्या ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याचं भगवंताचं नाम येईल ना, त्यास हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या. आता देज अवधान तुम्ही बोलविले आम्ही बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. विठ्ठला विठ्ठला मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवा दुस्तर नदीचा. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून जे जे मानवी देहाला जन्माला आलेले आहेत ना, त्या सर्वांना भगवान पंढरीश परमात्म्याला शरण जाण्याचा उपदेश या अभंगातून करतायत. आपण या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय 4 चरणामधून 4 गोष्टींचं प्रतिपादन करतायत. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामधून शरणागतीचं स्वरूप वर्णन करतायत. दुसऱ्या चरणामध्ये शरणागतीचं कारण प्रयोजन प्रतिपादन करतायत. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शरण्य भगवंताचं स्वरूप वर्णन करतायत आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव व्यक्त करतायत. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून सर्वसामान्य जीवाला उपदेश करतायत आणि उपदेश करत असताना या अभंगाची सुरुवात म्हणवणी या शब्दाने करतायत. आता म्हणवणी शब्दाचा जर आपण विचार केला तर मनवणी हा शब्द कारणवाचक शब्द आहे. म्हणजे ज्या ज्यावेळेस मनवणी हा शब्द जिथे जिथे वापरला जातो ना, तिथे तिथे काही ना काही कारण असतं म्हणून. आणि हा कारणवाचक शब्द वाचून सांगून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय म्हणतात, मनवणी शरण जावे, आपल्याला शरण जायला सांगतायत. मग इथे प्रश्न असा पडतो की जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला शरण का जायला सांगत असतील, तर शास्त्राने याचे अनेक कारण सांगितलेले आहेत, परंतु आपण महत्वाची 3-4 पाहू आणि पुढे चलू. क्रमांक 1, आपण भगवंताला शरण का गेलं पाहिजे याचं कारण, आपला हा जो देह आहे या देहामध्ये जो भगवान पंढरीश परमात्मा जे ब्रह्मतत्व आपल्या शरीरामध्ये वास करतो तो कोणाचा अंश आहे महाराज? भगवंताचाच अंश आहे, बरोबर ना? थोडंसं पुढे जाऊन सांगायचं झालं इथे एक प्रश्न निर्माण होतो की आपण कोण आहोत. जगद्गुरु तुकोबाराय अनेक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे हातो स्वयंपर ब्रह्म मूर्खने निवर्म संत चरण, किंवा मी वासुदेव तत्वता कळो येईल अवचिता आहे ठाऊक कसा बाकी संता. किंवा आणखीन एक जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे, जीव अवघा देव परिहा नागवे संदेह. तात्पर्य काय तर आपण भगवंताचे अंश आहेत. भगवंत परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन करतात, मम एवांश जीवलोके जीवभूता सनातना मनःष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कलशति. आणि या श्लोकावर बोलत असताना माऊली फार अतिशय सुंदर बोलतायत महाराज. माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला समुद्र माहित आहे, समुद्रामध्ये वाऱ्यामुळे लाटा तयार होतात, बरोबर आहे ना? या लाटा समुद्रापासून दिसायला जरी वेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा त्या लाटांमध्ये काय महाराज, तर समुद्राचाच अंश आहे. त्याप्रमाणे जर जीवाची रूपे जरी वेगवेगळी असली ना तरी या देहामध्ये वास करणारा ब्रह्मतत्व मात्र एकच आहे. माऊली वर्णन करतात, समुद्र का वायू वशे तरंगकार उल्हासे, का समुद्रा अंश ऐसा दिसे माझाची देवी. माऊली म्हणतात, तेवे जडा ते जीव भीता, तेह हंता उपज भेता.
म्हणे जीव मी पंडत होता जीवलोके विठ्ठला तात्पर्य काय सांगायचं मला की आपण कोणाचे अंश आहोत महाराज तर भगवान परमेश्वर परमात्म्याचे काहीतरी आपण अंश आहोत आपले जे 4 वेद आहेत ना अथर्ववेद ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद या 4 वेदांची मला 4 ब्रह्मवाक्य आहेत अहम ब्रह्मास्मी आयमात्मा ब्रह्म तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म या 4 ब्रह्मवाक्यांचा माझा एकच अर्थ आहे मी स्वतः काय तर भगवान परमात्म्याचा अंश आपण भगवंत परमात्म्यापासून वेगळे नाहीत आपण भगवंताचाच अंश आहोत आणि आपण भगवंताचाच अंश असल्यामुळे जोपर्यंत हा अंश त्या अंशी आश्रम जात नाही ना तोपर्यंत माझा आपली पूर्णता होत नाही तोपर्यंत आपली पूर्णता होत नाही महाराज जगद्गुरु तुकोबाराने महाराज नदीचा दृष्टांत दिलेला आहे जगद्गुरु तुकोबार देवाला प्रश्न विचारतात अरे देवा जर नदीचा त्या समुद्राने जर त्याग केला तर तिने स्वतःला पूर्णत्व करण्याकरता कोणाकडे गेलं पाहिजे गंगा गेली सिंधुपाशी तिने आवेरिले त्याशी तिने जावे कौन ठाया सांग वेगी पंढरीराया कोणाकडे जावं तात्पर्य काय तर महाराज जोपर्यंत नदी समुद्राला मिळत नाही त्याची काय तर पूर्णता होत नाही त्याप्रमाणे हा अंश जोपर्यंत भगवंताला मिळत नाही ना तोपर्यंत मग ह्या अंशाची पूर्णता होत नाही विठ्ठला आणि म्हणून महाराज आपलं काय तर पूर्णत्वाला जाण्याकरता आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे चला पुढे क्रमांक 2 आपण देवाला शरण का गेलं पाहिजे तर शास्त्रकार असे सांगतात देवाने जो आपल्याला हा देह दिलेला आहे ना हा देह त्याच्याकरता दिला की आपण देवाला शरण गेलं पाहिजे त्याच्याकरता दिलेलंच नाही जगद्गुरु तुकोबारा वर्णन करतात दिले इंद्रिय हात पाय का डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपणा भवरोग किंवा जगद्गुरु तुकोबारा आणखीन एका ठिकाणी म्हणतात देव दिला देह भजना भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा तात्पर्य आपला भगवंताने हा देह कशा करता दिलेला आहे तर त्यालाच शरण त्यालाच शरण जाण्याकरता दिलेला आहे आणि म्हणून देवाचा हा हेतू सफल होण्याकरता आपण देवालाच शरण गेलं पाहिजे चला पुढे क्रमांक 3 आपण देवाला का शरण गेलं पाहिजे तर शास्त्रकार असे सांगतात की आपण देवाला का शरण केलं पाहिजे तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरता शास्त्रकार असे म्हणतात की आपण सर्वजण जन्म मरणाच्या दुःखाने दुःखी झालेले जीव आहोत याचं कारण या जगामध्ये जन्म मरणासारखं कुठलंच दुःख नाही माऊली वर्णन करतात ते तर सगळं दुःख धामे भुंजी जती जीव मृत्यू जन्मे तिहे दुर्गमाची सुगमे होते तुझं किंवा आणखीन एका ठिकाणी वर्णन आहे जन्म मरणा परते दुःख आणि कोण सांग पा जन्म मरणासारखं अजिबात कुठलं दुसरं दुःख नाही महाराज विठ्ठला भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सत्पुरुषाची लक्षणे सांगत असताना म्हणतात की जे सत्पुरुष असतात ना त्यांना नेहमी आपले मागचे जन्म आणि मृत्यू आठवले ना तर त्यांना अनिवार्य दुःख होत असतं त्यांना नेहमी काय तर दुःखाचं तिथे दर्शन होत असतं महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर्णन करतात गीतेमध्ये इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच
जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. यावर माऊली इतकी सुंदर म्हणतायत ना महाराज. सत्पुरुष आहे, सत्पुरुषाला कशा प्रकारे जन्माचं दुःख वाटतं माऊली वर्णन करतात. ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये आपल्या एखादा खडा जावा आणि तो खडा त्या डोळ्यामध्ये कधीच मार्ग विरघळत नाही, कधीच विरघळत नाही. तो डोळा तो खडा काय होतो महाराज, तर आपला सळसळ करतो डोळ्यामध्ये किंवा काय करतो आपलं खुपतो डोळ्यामध्ये. त्याप्रमाणे सत्पुरुषाला आपले मागचे जन्मकर्म आठवले ना किंवा आपलं मागचं मरण आठवलं ना तर त्या सत्पुरुषाला महाराज नेहमी दुःखाचं दर्शन होत असतं. माऊली वर्णन करतात. डोळा हरळ न विरे काही कोत न चिरे तैसे काळी चर विसरे जन्म दुःख म्हणे पूय करते निघाला मग आहा मूत्ररंध्रे निघाला कटारे मिया ताटीला कुच स्वादू ऐशी ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जने ऐसे होय. सत्पुरुषाचं वर्णन आहे महाराज. सत्पुरुषाला काही जन्माच्या ठिकाणी काही दुःखच वाटत असतं किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी मदालसा या प्रकरणामध्ये जन्माचं दुःख वर्णन केलेलं आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण मातेच्या उदरामध्ये नको त्या वाटेने येतो, बरं आल्याच्या नंतर 9 महिन्यापर्यंत काय तर गर्भाचं दुःख सहन करतो आणि ज्या जन्माची वेळ येते त्यावेळेस जर आपलं मागचं कर्म चांगलं असेल ना तर व्यवस्थित जन्म होतो आणि जर वाईट जर कर्म असतील ना तर जन्माला येतानाच तुम्हाला मरणाची शक्यता असते. जगी जीवनाचे सार यावे जाणून ईश्वर. जगी जीवनाचे सार यावे जाणून ईश्वर. जैसे जाती कर्म तैसे फल दे ईश्वर. जैसे जाती कर्म तैसे फल दे ईश्वर. तात्पर्य मला सांगायचं काय होतं, विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराज मदालसा या प्रकरणामध्ये वर्णन करतात. सर्वांना आवाज येतोय ना माझा व्यवस्थित. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज सुरुवातीला फार सुंदर वर्णन करतात. उपदेशो मदालसा आत हो निघला घ्यायचा आलासी कवण्या वाटा मातेची या गर्भवासा तो पंथ ओखटा रे पचलासी कर्म खोटा अभिचारी बुद्धी तुझी पुत्र राजा कळटा. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाले पिताची कर्मजाड तुझी मान अडकली. म्हणजे काय तर मला हे काय जन्माचं दुःख आहे. कर्म चांगलं असेल तर जन्म व्यवस्थित होतो, नाहीतर महाराज जन्माला येतानाच मरण्याची शक्यता असते. एका मोठ्या वक्त्यांचं वाक्य सांगून जातो. काचीचं भांड आहे, टिकलं तर टिकलं नाहीतर घेतानाच फुटलं. तसा हा देह टिकला तर 70 ते 90 वर्ष नाहीतर जन्माला येतानाच मरण्याची शक्यता आहे. किंवा गणेश्वर
महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर मला जन्माचं दुःख वर्णन केलेलं आहे. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाखडी उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरते. जगद्गुरु तुकोबा सुद्धा जन्माचं दुःख वर्णन करतात महाराज. अनेक दुःखे सांगू किती माझ्या पाठांतरात नाही म्हणून पुढे चालतो. पुढे म्हणतात किंवा जगद्गुरु तुकोबा आणखी एका ठिकाणी वर्णन करतात. काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा माव समळा प्रजाना घातसे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात किती वेळा जन्माला यायचं आणि किती स्वतःची फजिती करून घ्यायची. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जगद्गुरु तुकोबा म्हणतात हा किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं. मनवणी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. तात्पर्य काय तर मरणाचा अतिशय अनिवार्य दुःख आहे. आता ज्याप्रमाणे मग जीव जन्माचं एवढं अनिवार्य दुःख आहे ना त्याप्रमाणे सुद्धा काही मरणाचं तेवढंच दुःख आहे. मला सांगा इथं बसलेल्यांपैकी कोणाला मरावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाची आवड सांगत असताना दोन आवड सांगितल्या महाराज. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊलींनी काय दोन आपल्याला आवड सांगितले जगाच्या. पहिली आवड सार्वभौम पद आणि दुसरी आवड न मरणे. आता समजा इथे अचानक भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अचानक इथे आल्याच्या नंतर त्यांनी हा माईक घेतला आणि माईक मध्ये त्यांनी सांगितलं की मी माझ्या पदाला कंटाळलेलो आहे. तुमच्यापैकी कोण तयार असेल त्याने हात वरती करावा. मी त्यांना माझं लगेच पद देऊन टाकेल. कोण नाही म्हणेल. तुमचं मला माहित नाही पण मला जर सांगितलं तर मी लगेच हात वरती करेन मला पाहिजे म्हणून. कारण मग प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पदाची अपेक्षा असते. कारण ही आवडच आहे ती महाराज हे तर सार्वभौम पद आहे. साध्या आपण सरपंचाच्या पदा करतात याची टोपी त्याच्या डोक्यावर घाल त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यावर घाल आणि तिसऱ्याची टोपी आपल्या डोक्यावर घाल आपण असं वागतो. ते तर सार्वभौम पद आहे महाराज. थोडस पुढे जाऊन सांगू का आणखी. काहींना विनोदाचार्य म्हणायला आवडतं काहींना भागवताचार्य. मग महाराज म्हणून तुमचं काय ही आमच्या वाढवणी महाराजांची कृपा. विठ्ठला माऊली म्हणतात जगस्प्रिय आस्पद एक सार्वभौम पद. कोणाला ते सार्वभौम पद आवडणार नाही. आवडतंच. आणि त्याप्रमाणे या जगामध्ये असा एकही मिळणार नाही की ज्याला मरायला आवडतं. महाराज आपल्याला मरायला आवडत नाही यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबा यांनी बाळक्रीडेच्या अभंगामध्ये गोकुळातील लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. काय झालं सर्वांना कथेचा भाग माहित आहे. फक्त स्पष्ट करून पुढे चालतो. चेंडूफोळी खेळण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली आणि हा जो प्रसंग आहे गोपाळाने काय केला तर गोकुळात जाऊन सांगितला आणि सर्व गोकुळातील लोक एकत्र आले आणि सर्व विचारपूस करू लागले आणि काय सगळ्यांनी विचार केला
की भगवान श्रीकृष्ण आता राहिले नाहीत, आता आपणही जगायचं नाही. काय करायचं आता आपण, तर आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या मागे त्या यमुनेच्या डोहामध्ये उड्या कमळे धावती थडी म्हणून. पण जसे मग ते यमुनेच्या तीरावर गेले आणि ते यमुनेचा त्यांनी तीर डोह पाहिला, सर्वत्र त्या तीरावर उभे राहून कुजबुज करू लागले. कोणी उडी मारायची, कोणी उडी मारायची, कोणी उडी मारायची. सगळ्यांचा पण विचारच बदलला उडी मारण्याचा. परत आता सर्वांचा विचार बदलला यातल्यावर नाही. यशोदामाईची काही परिस्थिती आहे, ती कशा करता आली होती, ती सुद्धा यमुनेच्या डोहामध्ये उडी मारण्याकरता आली होती. पण डोह पाहिल्याच्या नंतर तिला इतकी भीती वाटली तर पुढे जाण्याच्या ऐवजी ती मागा सरकू लागली. कोण, यशोदा मैया. आणि तिने आपलं पूर्ण शरीर काय केलं तर महाराज जमिनीवर आपटून दिलं भयापोटी. जगद्गुरु तुकोबाने वर्णन केले, विठ्ठला पोटी होते मागे जीव द्यावायसे, बोलिल्या सरसे न करवे. तीर देखोनिया यमुनेचे जळ, काठीचं कोल्हाळ करिता ते. मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुरेच घाली धाकी अंग. आणि देव सुद्धा इतका चतुर होता, त्याने पूर्णपणे डोहात उडी मारलेलीच नव्हती. त्याने सर्वांचं अंतःकरण जाणलं, कोण कसं आहे, कोण कसं आहे. आणि मग काय केलं तर भगवंतांनी पूर्णपणे डोहात उडी मारलेली आहे महाराज. जाणवले मग देवे दिली उडी, तुका म्हणे पुढी भाव नाही. तात्पर्य मग सांगायचा विषय काय होता की महाराज कोणालाही मरायला वाटत नाही, कोणालाही मरावं असं वाटत नाही. आता मरावं असं लांब राहू द्या, आपला मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. माऊली वर्णन करतात, अगा मर हा बोलू नसहाते, आणि मेलिया तरी रडते, आणि असं ते जात न गणिते गहिसपणे. माऊली म्हणतात मरायला सुद्धा आपल्याला मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. समजा मी ते असं म्हटलं, मला भविष्य कळतं, आणि बसल्यापैकी एकाला म्हटलं की बाबा तुम्ही आता घरी गेल्याच्या नंतर तुम्ही उद्या मरणार आहात, आता घरी जा, काय काय ते करून घ्या. ते त्याच्या अंगात ताकद नसेल ना तर महाराज भेटा सोडा, पंजराच्या बाहेर भेटा, तुम्ही मला मारायला बसले का. मर हा शब्द आपल्याला सहन होत नाही महाराज. आता हे आपल्या मनाबद्दल जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराज याच्याही पुढे असे म्हणतात की आपल्या डोळ्यासमोर एखादा व्यक्ती मरत असेल तर त्याचं मरण पाहून सुद्धा पाहणाऱ्याला महाराज युगांत झाल्यासारखं दुःख वाटतं महाराज. येरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, काय येरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे कडाडता, काय न मरते याची चित्ता, युगांतून होईल. माऊली म्हणतात तात्पर्य काय तर महाराज कोणालाच मरावं असं वाटत नाही, पण याच्या पुढे शास्त्र असं सांगतं जरी आपल्याला मरावं असं वाटत नसलं ना तरी सरी या देहाचा आपल्याला त्याग करावाच लागतो. त्याग आपल्याला करावाच लागतो. आपली इच्छा नसेल तरी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. मला सांगा इथे बसल्यापैकी कोणाला दुःख हवंय, कोणाला दुःख नको वाटतं ना, परंतु दुःख भोगल्याशिवाय आपण राहत नाही महाराज. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणं न स्वभावे स्वतंत्रता. त्याच्यातून आपण स्वतंत्र नाही महाराज. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. एखादा रोगी आहे, रोगी, त्या रोग्याला रोग भोगावा असं वाटतो का? नसे सांगतो तर स्पष्ट सांगतो, थोडं सोपं.
जो जास्त गोड खाणार आहे त्याला डायबिटीज होईल की नाही? त्याची इच्छा नसली तरी कधी ना कधी त्याला डायबिटीज होणार आहे महाराज. त्याप्रमाणे माऊली रोग काय रोगिया, दरिद्र काय दरिद्रिया, परी भोगवी जे बळी, या दृष्टीने तुम्हाला ते भोगायचंच आहे महाराज, भोगायचंच आहे. त्याप्रमाणे आपल्याला मनाची इच्छा जरी नसली ना तरी आपल्याला एक दिवशी मरायचंच आहे महाराज. त्याचं कारण शास्त्र असं सांगतं की देहाचा नाश होणं हा काय तर देहाचा स्वभावच आहे. शास्त्रामध्ये नाशाचे मला 3 प्रकार सांगितले. क्रमांक 1 आश्रयनाश, क्रमांक 2 परतानाश आणि क्रमांक 3 स्वभावनाश. आता आश्रयनाश कशाला म्हणतात तर पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, परंतु दुसरी गोष्टीचा नाश झाल्यामुळे पहिल्या गोष्टीचा सुद्धा नाश होतो. याला काय तर आश्रयनाश म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, पण दुसऱ्या गोष्टीचा नाश झाल्यामुळे पहिल्याही गोष्टीचा नाश होतो. त्याला आश्रयनाश म्हणतात. महाराज ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माते, का पाहाली राहते अंधाराची उरे. माऊली म्हणतात एखाद्या भिंतीवर समजा आपण चित्र काढलं आणि चित्र काढलेलं असेल आणि समजा ती भिंत जर पाडली तर चित्र राहील का? नाही राहणार महाराज. त्याला म्हणतात आश्रयनाश. क्रमांक 2 परतानाश. आता परतानाश कशाला म्हणतात तर दुसऱ्याकडून जो घडवून आलेला असतो त्याला परतानाश म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब, त्याला काय म्हणतात? परतानाश म्हणतात. आणि क्रमांक 3 स्वभावनाश. स्वभावनाश कशाला म्हणतात तर ज्याचं निर्विवाद सत्य नाश होणं असं निर्विवाद आहे ना त्याला काय म्हणतात तर स्वभावनाश म्हणतात. आणि या देहाचा जर विचार केला तर महाराज त्याचं काय तर निर्विवाद काय तर नाशवंत होणं आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. नाशिवंत देह जाणारे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाचा नियम सांगत असताना म्हणतात की या जगामध्ये ज्या गोष्टीची उत्पत्ती आहे ना त्या गोष्टीचा नाश ठरलेला आहे आणि ज्याचा काय नाश ठरलेला आहे त्याचा पुन्हा उत्पत्ती ठरलेला आहे. अगाव उपजने आणि नाशने. विठ्ठला उपजते नाशिले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा माऊली आणखी एका ठिकाणी म्हणतात या देहाची या गावा आणि या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मानो नाही धनंजया जिया परी. माऊली म्हणतात तुम्ही या देहाला आलात ना तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्यात तुम्ही नाही बघू शकत नाही महाराज. का? याचा नाश पावणं हा स्वभावच आहे महाराज. विठ्ठला आता तुम्ही म्हणाल फक्त आपल्यालाच मारायचं असतं का? आपणच नाही मारत. ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये पंचमहाभूतांविषयी बोलताना म्हणतात ते काळाच्या तडाख्यातून पंचमहाभूत सुद्धा सुटलेली नाहीयेत. पैगा समान समाधारी द्वंद्वते मी अवधारी मशका लागून ब्रह्मवेदी ग्रासिता तो मी मेरू मंदारा देखी सर्वी सहित पृथ्वी ते भरवी एका नवाते ही जिरवी जे तिचा तेथे प्रळय तेजा देता मिठी सगळ्या पवनाते की ग्रेटी आकाशदयाची अपोटी सामावले. पंचमहाभूतांना सुद्धा जावं लागतं. बरं पंचमहाभूतांना जावं लागतं का तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताचे जे 10 अवतार झाले त्या अवताराची तरी काय अवस्था येथे
येथे गुरु नाही आले अवतार जरते पामर जीवामुती. किंवा मग कबीरदासजी मला सुद्धा वर्णन करतायत. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए बडे काल की फासी. 9 भी मर गए म्हणजे 9 ग्रह गेले. 10 भी मर गए म्हणजे भगवंताचे 10 अवतार गेले. मर गए सहस्त्र म्हणजे 88,000 ऋषी गेले आणि 33 कोटी सुद्धा देवता गेले. जर आता हे सर्वजण गेले तर मग आपली काय अवस्था महाराज. सर्वसामान्य जीवाबद्दल बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उपजला प्राणी नर हे संसारी, उपजला प्राणी नर हे संसारी, उपजला संसारी पैसला शेजारी काळा उशा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पैसा काळा लोका नसे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे जर उंदराला पकडायचं असेल तर मांजर दाबक्या पावलाने जाते ना, तसाप्रमाणे आपल्यावर जर घाला करायचा असेल ना तर काय दबक्या पावलाने येत असतो ना. तात्पर्य महाराज, या जगामध्ये कोणीही जिवंत राहणार नाहीये. ज्याप्रमाणे काय तर आपल्या जन्माचं दुःख आहे ना, त्याप्रमाणे मरणाचं सुद्धा दुःख आहे महाराज. परंतु शोकांतिका अशी आहे महाराज की जन्म मरणाचं दुःख भोगत असताना सुद्धा आपण त्याला दुःख समजतच नाही महाराज. आपण यालाच सुख समजतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जखमेतल्या किड्याचं दृष्टांत दिलेलं आहे. समजा एखाद्याला जखम झाली आणि ती इतकी खराब झाली की त्यात किडे पडले असावे आणि तुम्ही डॉक्टरकडे